ऐश्वर्य लक्ष्मी कुबेर महोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि सनातन संस्कृतीच्या गौरवासाठी आयोजित करण्यात आल्याचं परमपूज्य माताजी रम्यानंद भारती स्वामिनी यांनी सांगितलं। आदि शंकराचार्य परंपरेतील आमच्या शक्तिपीठामार्फत धर्मप्रचार यात्रेअंतर्गत सोलापूरच्या पवित्र भूमीवर 3 दिवसीय ऐश्वर्य लक्ष्मी कुबेर महोत्सव श्रद्धा, भक्ती आणि सनातन संस्कृतीच्या गौरवासाठी आयोजित करण्यात आला आहे। यासाठी परमपूज्य माताजी श्री 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 रम्यानंद भारती स्वामिनी सोलापुरात आल्या असून त्यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला। पीठाधिपतींचं हे कर्तव्य असतं की त्यांनी समाजामध्ये जाऊन धर्म, संस्कार, भक्ती आणि सनातन मूल्यांचा प्रचार करावा। याच कर्तव्य भावनेतून ही धर्मप्रचार यात्रा सुरू आहे। सर्वप्रथम मी सोलापुरातील सर्व भक्तजनांना माझा दिव्य आशीर्वाद देते। आपण सर्वांनी ज्या श्रद्धा, शिस्त आणि भक्तिभावानं या महोत्सवात सहभाग घेतला आहे तो अत्यंत आनंदाचा विषय आहे। आमचे परमपूज्य गुरुदेव श्री 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 सिद्धेश्वरानंद भारती महास्वामीजी यांच्या दिव्य संकल्पातून हा महोत्सव समाजामध्ये धर्म, भक्ती, संस्कार, सेवा आणि सकारात्मक आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे। ऐश्वर्य लक्ष्मी कुबेर महोत्सवाचा उद्देश केवळ धनसंपत्तीची प्राप्ती नसून जीवनात लक्ष्मीची कृपा धर्ममार्गाने यावी, कुटुंबात शांतता नांदावी, समाजात सेवेची भावना वाढावी आणि प्रत्येक घरात आनंद, आरोग्य, सौभाग्य, समृद्धी नांदावी हा त्यामागील खरा संदेश आहे। या कार्यक्रमात विशेषतः सुवासिनी मातांची सौभाग्य लक्ष्मी म्हणून पूजा केली जात आहे। आपल्या सनातन परंपरेमध्ये स्त्रीला देवी स्वरूप मानलं गेलं आहे। आपण मानतो नारी एवं नारायणी। आजची सौभाग्य लक्ष्मी सुवासिनी पूजा ही त्या दिव्य भावनेचं प्रत्यक्ष प्रतीक आहे। सुवासिनी मातांमध्ये आपण महालक्ष्मीचं दर्शन करतो। त्यांच्या पूजनामुळं घर परिवारात मंगल, सौभाग्य, आरोग्य, ऐश्वर्य आणि लक्ष्मी कृपेची वृद्धी होते। श्री शक्तिपीठाचा मूळ संकल्प आहे नारी एवं नारायणी आणि आमचं पीठ त्या शाश्वत वैदिक सत्यावर आधारित आहे। यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। अर्थात जिथं स्त्रियांचा सन्मान होतो तिथं देवतांचं वास्तव्य असतं असं त्या म्हणाल्या। हिंदुत्व हा जगातील एकमेव धर्म आहे जो परमशक्तीची स्त्री रूपात पूजा करतो आणि प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचं दर्शन घेतो। आमचं पीठ हे त्या सत्याचं जिवंत उदाहरण आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं। याच संकल्पनातून श्री शक्तिपीठामार्फत नारी नमोस्तुते अभियानांतर्गत आतापर्यंत सुमारे 60,000 महिलांची पूजा करण्यात आली आहे। धर्म प्रचार यात्रा के अंतर्गत सोलापुर की पवित्र धरती पर 3 दिवसीय ऐश्वर्य लक्ष्मी कुबेर महोत्सव श्रद्धा, भक्ति और सनातन भारतीय संस्कृति के गौरव के साथ आयोजित किया जा रहा है। पीठाधिपतियों का यह कर्तव्य होता है कि वे समाज के बीच जाकर धर्म, संस्कार, भक्ति और सनातन मूल्यों का प्रचार करें। इसी कर्तव्य भावना से मैं यह धर्म प्रचार यात्रा कर रही हूँ। नारी सम्मान, भारतीय संस्कृति और सनातन शक्ति उपासना को विश्व स्तर पर स्थापित करने के उद्देश्य से श्री शक्तिपीठ द्वारा एक भव्य संकल्प को पूरा किया गया। पीठ की ओर से आयोजित 10 सहस्र सुवासिनी पूजा में एक साथ 10 सहस्र सुवासिनी माताओं की सामूहिक पूजा की गई। यह भव्य आयोजन केवल एक धार्मिक कार्यक्रम तक सीमित नहीं है रहा, बल्कि इसने नारी शक्ति और भारतीय परंपरा के एक ऐतिहासिक प्रतीक का रूप ले लिया। इस कार्यक्रम को गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्स पर स्थापित किए, जिसके जरिए संपूर्ण विश्व को भारत की दिव्य नारी पूजा परंपरा का संदेश दिया गया। मैं समाज में यह निवेदन करना चाहती हूँ कि नारी सम्मान केवल पूजा के दिन तक सीमित नहीं रहना चाहिए। हर घर में माता पिता का सम्मान, स्त्रियों का आदर, बच्चों को संस्कार, गरीबों की सेवा और धर्म के प्रति निष्ठा, यही सच्ची लक्ष्मी पूजा है। या पत्रकार परिषदेला उमेश गाजूल,
डॉक्टर सनतकुमार अनुमल्ला, तेजस्वनी इराबत्ती, उद्योजक काशीनाथ गड्डम, यल्लप्पा गड्डम यांची उपस्थिती होती.